सॅम्पल स्पेस. हा नंबर, जोपर्यंत तुम्ही सॅम्पल स्पेस लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला नंबर मिळणार नाही. ओके, आता फर्स्ट घ्या. 1 coin and 1 die are thrown simultaneously. आतापर्यंत काय होत होतं, आपण एक कॉइन घ्यायचो किंवा एक डाय घ्यायचो, किंवा फार फार तर काय आपण विचार करू शकतो की दोन्ही कॉइन किंवा दोन्ही डाय. इथे तसं नाहीये. इथे त्यांनी काय केलंय, एका हातामध्ये कॉइन आहे, दुसऱ्या हातामध्ये डाय, तर त्याचा सॅम्पल स्पेस काय आहे हे आता आपण करू. पहिल्यांदा काय करू, आपण सॅम्पल स्पेस काढू. हे जमणार नाही आपल्याला दोन्ही आपण पहिल्यांदा फॉर कॉइन साठी सॅम्पल स्पेस काय तुम्ही सांगू. हेड आणि सॅम्पल 2 पण मी आता तर थोडा वेळ पूर्वी म्हणत होतो की सॅम्पल स्पेस हेड टेल हेड दोन हे केले, तर आता हेड आणि टेल दोनच कसे काय. एकच कॉइन दाखवलाय. एकच आहे. व्हेरी गुड. इथं एक आहे हे लक्षात, एकच आहे. त्या म्हणजे सॅम्पल स्पेस हा तुम्हाला काय विचारलंय याच्यावर अवलंबून आहे. हेड टेल देअरफोर नंबर ऑफ 2. आपला जो विचार होतो ते झालं का, संपलं नाही तर आपल्याला वन डाय आर थ्रो वन डाय. आता फॉर अ डाय सॅम्पल स्पेस काय येईल सांगा. 1.36. आता आपण थोड्या वेळापूर्वी एक सॅम्पल स्पेस दिला होता टेबल मध्ये. 1 2 1 3 1 1 1 4 असे 36 डाय दाखवलेले. इथे एकच डाय दाखवले. इथं 1 डाय. आता याच्यात कोणाला काही शंका आहे का आता. नो सर. आता मी लिहून टाकतो आन्सर. देअरफोर सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल ऑफ कॉइन इज 2 and फॉर डाय 6. बरोबर आहे का. नाही सर, ते एकाच वेळी नाही. आता तर मला माहित झालं ते 2च आहेत फक्त नंबर ऑफ सॅम्पल, आणि इकडे तर 6 आहेत. म्हणजे 2 and 6 लिहून काढले. आपण ते वेगवेगळं दाखवलंय. आता त्याला एकच टायमिंगला हे केलेलं दाखवलं. म्हणजे सायमल्टेनियसली त्यांनी एकाच वेळी टॉस केले. आपण फक्त कॉइनचा विचार केला, नंतर फक्त डायचा विचार केला. आता आपल्याला दोघांचा पण विचार करायचा, असं तुमचं म्हणणं आहे का सायमल्टेनियसली. हो सर. ओके ठीक. आता मी काय करतो, सॅम्पल स्पेस फॉर कॉइन बघेल, त्याचा फक्त हेडच आला असं समजतो. हेड आला आणि त्यावेळी सायमल्टेनियस मी हे फेकलो होतं डाय, त्यावेळी 1 नंबर आला. परत हेड आला त्यावेळी 2 नंबर आला. मी आता हेडच कॉन्स्टंट. हेड आला 3 नंबर आला, हेड आला 4 नंबर आला, हेड आला 5 आला, हेड आला आणि 6 आला. हे बरोबर आहे का, ही पॉसिबिलिटी आहे का. आता मी असं करतो सेकंड रो मध्ये. आता मी अजून हेड घेऊन दुसरा नंबर शिल्लक आहे का. हेड प्लस 7 8 9. टेल कडे जातो. आता टेल आला. टेल 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 टेल 6. हे बरोबर आहे का. आता मी तिसरी पॉसिबिलिटी अशी घेतो की हेड 1 1 2 2. तर ते बरोबर आहे का. हे हेड काय येऊ शकत नाही का सर. एकच आहे. त्यामुळे मी असं लिहितो 1 2 1 3 1 4 लिहू शकतो. का लिहित ते का लिहित नाही.
सर वनच डाय सर वन डाय ना आपल्याकडे टू डाय नाही येत आपल्याकडे वनच आहे. वन नाही असल्यामुळे मला फक्त एकच नंबर मिळणार आहे. एक तर 1 2 3 4 5 6 याच्या समजा 2 डाय असते तर ते 1 1 1 2 ते 36 लिहिलं असतं. याच्या व्यतिरिक्त सॅम्पल स्पेस मी लिहू शकतो का? नाही सर नाही सर. टीटी लिहू शकतो. नाही सर आपल्याकडे नाही, दोन सर. पॉइंट्स नाहीत एकच नाही. ठीक. मग आपण असं करू, हे काउंट करायला सुरुवात करू. हे 6 आणि 6 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स विल बी 12. याच्यामध्ये आता कोणाला समजलं नाही सांगा, शंका काय आहे विचारा. नाही सर समजलं. नो सर, नो डाऊट. समजलं. Now, the second question त्यांचा असतो, 2-digit numbers are formed using digits 2, 3 and 5 without repeating digit. आता मला हे समज याचा अर्थ काय? विदाउट रिपीटिंग डिजिट म्हणजे काय? सर एक डिजिट रिपीट होणार नाही असं नाहीये ना. तर 2 2 3 3 असं नाहीये ना. 2 2 3 3 नाहीये सर. हा 2-digit numbers are formed. हे काढायचं आपल्याला सॅम्पल स्पेस नंबर फॉर्म करायचे ह्यापासून 2 3 5 अशा रीतीने फॉर्म करायचे की ते रिपीट झाले ना पाहिजे. एक्झाम्पल बघितलं लक्षात. तर 2-digit numbers formed using digits. आता मी काय हे करू नका, मी लिहितो आणि नंतर तुम्ही मला सांगा. आता बोलू नका 2 मिनिट. मी असं लिहितो 2 2 पहिल्यांदा, नंतर 2 3 2 5, नंतर लिहितो 3 2 3 3 3 5, नंतर लिहितो 5 2 5 3 5 5. यातले तुमच्या म्हणण्यानुसार कोणकोणते कॅन्सल होतील? सर 2 3 2 3 5 5 22 5 5. ठीक आहे, मी यातलं खोडून टाकतो. मग हे शिल्लक राहतात का बघा? 2 3 2 5 3 2 3 5 5 2 आणि 5 3 हे बरोबर आहे का? येस सर. हे 2 2 3 3 5 5 हे तुम्ही का घेतले नाही ते मला नाही समजलं. सर कारण की सांगितले की without repeating the digits. You have to read the carefully what they are asking. ते काय विचारताय विदाउट, त्याच्यावर तुमचा सॅम्पल स्पेस ठरणार आहे. त्यांनी जर विचारलं नको तर ते कॅन्सल होत. therefore नंबर ऑफ 6 याच्यामध्ये आता कोणाला शंका आहे का? मला फर्स्ट क्वेश्चन सांगतो, 2च होते ना. सेकंड क्वेश्चन. Arrow is rotated and it stops randomly on the disk. Find out on which color it may stop. ही डिस्क आहे, याच्यामध्ये मला सांगा किती कलर आहेत? 6. कोणते? रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल. त्यापैकी ॲरो कशावर जाऊन थांबू शकतो? सर 6 मध्ये कुठल्या ह्याच्यावर सांगू शकतो? आणि त्यांनी आपल्याला काय विचारलंय त्याच्यामध्ये? रिझल्ट विचारला का सॅम्पल स्पेस काढायला सांगितलं? इट मे स्टॉप. सॅम्पल स्पेस काढायचा कोणत्या कलर मध्ये तो स्टॉप होऊ शकतो? There are 6 colors on this. The arrow can stop on any of the color. Therefore, sample space will be red, orange, yellow, blue, green, purple. Number of sample points किती असतील? 6. आता आपण जो डिजिट पाहिलं की 2 नंबर डिजिट, रिपीट नको, डिव्हायडेबल बाय 3, याच्यामध्ये कलर मध्ये काही त्यांनी हे केलेली आहे की
कंडिशन नाही. नाही. समजा कंडिशन असती, समजा सपोज देअर वॉज अ कंडिशन, तर सॅम्पल स्पेस हाच राहिला असता का? नो सर, चेंज झालं. हा, म्हणजे तुमचा सॅम्पल स्पेस हा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बदल काय विचारलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, हे समजलं का? In the month of March 2019, find the dates on which the date is multiple of 5. हा मार्च 2019 आहे, हे कॅलेंडर आहे. मग आता मार्च मध्ये किती दिवस असतात? 31 days. 31 days. त्यांनी मला असं विचारलंय, पटकन उत्तर दे. इन द मंथ ऑफ मार्च 2005 डेट इन व्हॅल्यू, म्हणजे मी सांगतोय ते पहा, ह्या उदाहरणामध्ये माझा सॅम्पल स्पेस हा 31 डेजचा येईल, बरोबर आहे का? मार्च मध्ये 31 डेज असतात, असं कसं म्हणतात? पाणी जे म्हणजे कंडिशन दिली आहे का काही तशी? जी कंडिशन दिली ती सॅम्पल स्पेस होईल का कंडिशन दिल्यानंतर त्याचा? आपण हे पाहू की त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे ते पाहू. द डेट ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे काय? डेट आहे ती So I have written in bold letters 5, 10, 15, 20, 25, 30. Multiples of 5 are dates 5, 10, 15, 20, 25, 30. So sample space days येतात, Tuesday, Sunday, Friday, Wednesday, Monday, Saturday. According to days, जे बोल्ड अक्षर आहेत ना त्याच्यानुसार the number of sample points किती येतील? 6. म्हणजे मार्च मध्ये आहे म्हणून 31 येतील, पॉइंट्स येतील, सॅम्पल पॉइंट्स असं नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी कंडिशन गिव्हन कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे समजलं का? समजा त्यांनी असं विचारलं असतं मला की ओनली कन्सिडर संडे, तर काय आन्सर आला असतं? बघून सांगा. आता 10 आलाय का? 10 आला असतो, 10 आला असतो मला नाही समजलं. 10 कसं काय आलं संडेचं? 5 आलं सर. 5. सॅटरडेचं? फ्रायडे? काही 5 म्हणतायत, काही 4 म्हणतायत. 4 का 5? थर्सडेचे 4 आहे, 5 कसं काय आलं? फ्रायडेचे 5 आहेत सर. थर्सडेचे किती आहे? 4. मंडे? 4. आता हे समजा मार्च 2019 आहे, 2020 किंवा 16 आलं तर ते सेम राहील का डिफरंट येईल? सेम येईल सर. नाही, डिफरंट येऊ शकतो, मंडे वगैरे येऊ शकतो. हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर, कधी मल्टिपल ऑफ 5 सेम असतात कोणतं इयर, नो डाऊट. अबाउट हे डेज बद्दल बोलते, डेज म्हणजे हे क्लिअर झालं का? सॅम्पल स्पेस म्हणजे महिना असला, कंडिशन वेगळी असली तर याचे आन्सर्स वेगवेगळे येतात, हे क्लिअर झालं का एक्झाम्पल वरून? नेक्स्ट, फॉर्म रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2.
दोघांची ऑफ टू मेंबर्स देअर शुड बी कशातून फॉर्म टू बॉडीज अँड टू गर्ल्स आणि कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. सर क्वेश्चन आहे एक्सप्लेन करून सांगा ना. हा सर. फॉर्म रोड सेफ्टी कमिटी. रोड सेफ्टी कमिटी आहे ती आपल्याला फॉर्म करायची. किती मेंबर असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. रोड सेफ्टी मध्ये किती मेंबर्स आहेत? आता मी काय करतो इथपर्यंत जातच नाही, पुढचं वाचत नाही. मी पहिले सेंटेन्स जिथं कॉमा दिलाय तिथपर्यंत वाचतो. फॉर्म रोड सेफ्टी कमिटी ऑफ टू याचा अर्थ काय एवढंच सांगा मला. एवढंच वाचले मी. फॉर्म कमिटी मग त्याच्यामध्ये किती मेंबर असावे असं वाटतं ना. 11 लोकांची 11 10 9 7 5 2 असं काय लिहिलंय का ते? हे काय लिहिले बरं हे समजलं नाही. फॉर्म रोड सेफ्टी कमिटी ऑफ टू काय? ऑफ टू म्हणजे काय? ऑफ टू 2 जणांची. लिहिले ना मग तसं दोघांची ग्रुप. तुम्ही काय म्हणताय? दोघांची कमिटी किंवा ग्रुप स्थापन करा. टू आता किती मेंबर्स आहेत? 2 हे समजलं नाही. बर समजा तुम्ही 2 बॉईज आणि 2 गर्ल्स घेतल्या समजा, तर किती 4 जणांची कमिटी झाली. 4 होतील ना. आपल्याला 2 पाहिजे फक्त 2 मेंबर्स. वी हॅव 2. पण ते 2 मेंबर्स घेताना तुम्हाला चॉईस आहे कोणते 2 मेंबर्स कसे घ्यायचे, कोणामधून घ्यायचे ते. हा फॉर्म FORM वेगळा FROM वेगळा फॉर्म त्या मधून. आणि फॉर्म म्हणजे तयार करणे. ही कमिटी 2 लोकांची करायची आहे. कशातून ते 2 लोक निवडायचे? तर यांच्यामधून. कोणामधून? फ्रॉम 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. त्याचा अर्थ परत समजून घ्या. 2 गर्ल्स आणि 2 बॉईज यांच्यामधून 2 लोकांची कमिटी नेमायची. त्या परत काय म्हटलंय का बाबा त्यांनी? अजून काय कंडिशन टाकले नाही. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. त्यांनी असं म्हटलंय का की त्या 2 लोकांची कमिटी करताना मिनिमम 1 मुलगा पाहिजे का 1 मुलगी? मिनिमम दोघांची कमिटी हवी. कोण पण येऊ शकतो सर. काय म्हणतात? कोण पण दोघं येऊ शकतात. मीन्स पण 2 एनी टू फ्रॉम दिस 4 पर्सन. ओके. आता याच्यात कोणाला काही शंका आहे का? नाही सर. नाही सर. नाव आता हे काय आन्सर लिहिले. कमिटी ऑफ 2 बॉईज इथंच दिलं होतं क्वेश्चन मध्ये. एक म्हणला B1 B2. हे बरोबर आहे का? कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2 G1 गर्ल G2 2 झाले. बरोबर आहे. नाव कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल असू शकते का? आणि 2 माहिती तर बेरीज तुमची 2 आली पाहिजे. समिशन शुड बी. असं लिहू Y1 G1 B1 G1 घेतला. नंतर B1 G2 नंतर B2 G1 आणि B2 G2. हे बरोबर आहे का? मी 4 प्रकारे हे म्हणजे B1 G1 ची हे दोघांची कमिटी तयार करू शकतो. B1 G2 ची मी कमिटी तयार करू शकतो. B2 G1 ची कमिटी तयार करू शकतो. आणि B2 G1 आणि B2 G2 ची. हे समजलं का? आता मला सांगा माझा सॅम्पल स्पेस काय असेल?
B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 बर जे मी तर E टोटल म्हणते 6 येणार. हा. 6 येणार सर टोटल. मी 2 ची कमिटी घेऊ शकतो. B1 B2 सॅम्पल स्पेस येस सर. कमिटी ऑफ 2 गर्ल्स घेऊ शकतो. येस. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल B1 B2 G2 बर. आता मला तू फक्त दोघांची कमिटी नेमायची आहे. मी 6 झाले का सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस? येस सर. 6 झाले. सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6. आता मला एक सांगा, याच्या व्यतिरिक्त विचार करून सांगा अजून एखादा मी सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऍड करू शकतो का? आणि तो कोणता असेल? 2 कमी. नाही. आता मी काय केलं होतं, ते 2 डायचे होते ना त्यावेळी 1 1 1 2 1 3 परत मी 2 1 केलं होतं, आठवत आहे का ते रोला? आता मी काय करतो, हे असं लिहितो परत मी काय करतो, हे जे नंबर आहे ना B1 B2 च्या ऐवजी मी B2 B1 कमिटी स्थापन केली तर चालेल का? तिथं मी कसं लिहितो आहेत ते आहे रिपीट परत रिपीट ऑलरेडी आहे. रिपीट होतंय. मला सांगा, आपण ते 2 डाय होते आपल्याकडे बरोबर, 1 1 नंबर यायचा 1 2 परत मी 2 1 मग इथं B1 B2 B2 B1 लिहिण्याचा काय प्रॉब्लेम? त्यांची कमिटी स्थापन सर ते सेमच सेम सर ते कंडिशन वर डिपेंड आहे. ओके एक मिनिट. हा कंडिशनवर डिपेंड. आता B1 B2 म्हणजे काय, ते 2 मुलं, एक बॉय नंबर 1 बॉय 2 त्यांची मी कमिटी स्थापन केली. ठीक आहे. आता मी दुसरी कमिटी काय म्हणतोय, B2 आणि B1. आता तुम्ही त्या दोघांना एकत्र बाजूला करा, B2 B2 B1 B2 आणि नंतर काय करा, B2 आणि B1 बाजूला करा. तर काय होईल, ते 2 तेच येतील का वेगळे वेगळे? सेमच येणार तुम्ही 1 2 2 1 म्हणजे म्हणत होता हेड आणि टेल म्हणताय तुम्ही, एकदा टेल हेड करत होता, म्हणजे B1 B2 B2 B1 काय केलं नाही? बरोबर आहे. B1 B2 म्हणजेच B2 B1 ह्या केस मध्ये हे समजलं का? हो सर. हे 2 कमिटी फक्त B1 B2 म्हणजेच B2 B1 ह्याच्यामध्ये. त्यामुळे इथे याच्या व्यतिरिक्त या 6च्या व्यतिरिक्त कमिटी होऊ शकत नाही. B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 हे समजलं का? बर. आता ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का सांगा? नाही सर. ठीक आहे. एकच मिनिट. इव्हेंट आता थोडाच वेळ राहिलाय. आज तुमचा बायोचं लेक्चर आहे ना? काय माहित सर. सर मेसेज नाही माहिती असेल. बर. पण आज हे लिहिलं नव्हतं ना ते, आज नाहीये म्हणून, म्हणजे असणार आहे ना. काल आणि परवाची सूचना होती ना तुमची? हो सर. काल आणि परवा नव्हतं असं होतं, मी वाचलंय ते, म्हणजे आज आहे. ठीक आहे. आता तुमचं याचं पण झालं असेल, आपल्या शाळेमध्ये पण झालं असेल, स्कूलमध्ये. तर एवढं सफिशियंट आहे. राहिलेलं उद्या आपण पाहू. आता नंतर होणार नाही एवढं इव्हेंट. ओके सर. ओके सर. इव्हेंट होईल 5 मिनिटं. इव्हेंट होईल. ठीक आहे. ओके. इव्हेंट संपू आणि उद्या प्रॅक्टिस सेट घ्या. इव्हेंट आता घ्या. बर. एक मिनिट. इव्हेंट संपू, प्रॅक्टिस सेट उद्या घेऊ. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन सॅम्पल इज इव्हेंट. म्हणजेच आउटकम जो होता ना इव्हेंट, फक्त काय याच्यामध्ये इव्हेंट्स आर जनरली जनरेटेड बाय कॅपिटल ABCD. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले, इफ 2 पॉइंट्स आर टॉस and A is the event of getting at least 1 tail. इव्हेंट म्हणजे आउटकम. सॅम्पल स्पेस मधला आउटकम रिझल्ट ना.
हा रिझल्ट आता त्यालाच इव्हेंट. जर 2 पॉइंट हे केले परंतु इथे कंडिशन आहे काय ऍटलिस्ट 1 टेल. आता हा सॅम्पल स्पेस वेगळा आला तो सगळे झालेस. आता याच्यामध्ये रिझल्ट काय येतील तुमचे इव्हेंट मध्ये तेच लिहा HHST सगळे सगळे जे होते ना कंडिशन ऍटलिस्ट 1 टेल. ओके असेल ना कुठेतरी आपण HHST वगैरे असेल 2 पॉइंट नाही का आपल्याकडे. हा आहे सर. HHPH हा सॅम्पल त्यात काही कंडिशन टाकले त्यांनी ऍटलिस्ट 1 टेल टाकले. त्यामुळे काय होईल हेड कॅन्सल होईल. सर नाही कळालं मला हे. बर बर 2 मिनिटं. आता मला सांगा 2 पॉइंट्स आर टॉस्ट त्यानंतर काय येईल तुमचा सॅम्पल स्पेस HH TH HT आणि TT हा झाला तुमचा सॅम्पल. बट त्यांनी कंडिशन्स टाकले ऍटलिस्ट 1 टेल ऍटलिस्ट कमीत कमी 1 टेल. मी तिथं HH लिहू शकतो का म्हणून तो यातून कॅन्सल झाला. म्हणजेच कॅन्सल ना कॅन्सल नाही कॅन्सल नाही. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी एकदा तरी त्याच्यामध्ये ती टर्म आली ऍटलिस्ट टेल टी एकदा म्हणजे टेल 2 वेळा टेल आले चालेल पण एकदा टेल आलाच पाहिजे. आता हेड आल्यानंतर टेल किती वेळा येतो येत नाही तो चालेल का त्यांची कंडिशन आहे ऍटलिस्ट 1 कमीत कमी. आता समजा ते मॅक्झिमम 1 जर म्हटलं असतं तर हा टी घेतला टी घेऊ शकलो असतो का हा जो एक मिळाला आहे आपल्याला द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट आउटकम सॅम्पल स्पेस इव्हेंट फेवरेबल आउटकम्स सॅम्पल स्पेस मध्ये जे फेवरेबल आपल्याला आहे त्याला इव्हेंट म्हणायचं. मग ते काउंट करा नंबर ऑफ इव्हेंट इक्वल टू 3 हे समजलं का. उद्या आपण परत भेटू काही शंका असलं तर विचार. नाही सर नो सर. ओके सर सायन्सचं लेक्चर आहे का आहे बघ आहे येईलच तुम्हाला नसेल तर सांगतो. ओके सर. ओके सर बाय सर थँक्यू सर. बाय सर थँक्यू सर. थँक्यू सर.